समुद्राच्या लाटांवर उभा असलेला शेकडो वर्षांचा इतिहास बोलणारा हा कुर्ले किल्ला. अलिबाग रेवदंडा किनारपट्टीवरचं हे एक अनोखं रत्न आणि आज आपण याच किल्ल्याची सफर करणार आहोत. इथल्या कड्यांवरून दिसणारा समुद्राचा अप्रतिम देखावा, इथला निळाशार समुद्र, तसेच ऐतिहासिक तोफा आणि डोंगरदऱ्यांचा हा नजारा. चला तर मग माझ्यासोबत अनुभवा कुर्लेचा हा प्रवास. स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि या किल्ल्याचा इतिहास सगळं काही बघणार आहोत. जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर हे अंतर साधारणतः 120 किलोमीटर आहे. गाडीने साधारण 3 ते 3.5 तास लागतात. पण एक सोपा पर्याय म्हणजे तुम्ही मुंबई ते मांडवा अशी रो फेरी करूनही येऊ शकता. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि प्रवासही सुखकर होईल. आणि मी तरी सध्या पेणवरून निघालो आहे, तर हे अंतर खूपच जवळ आहे, साधारण 50 किलोमीटर. पेण रेवदंडा या मार्गाने आलो आहे. आत्ता आपण आलो आहोत रेवदंडा पुलावर. हा पूल ओलांडला की आपण थेट कुर्ले गावात प्रवेश करतो. आणि आत्ता आपण त्या रस्त्यावर आहोत जो या सफारीचा सर्वात सुंदर भाग आहे. एका बाजूला उंच असा डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला असा अरबी समुद्र. हा रस्ता आपल्याला थेट कुर्ले किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जातो. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील आणि माझ्यासोबत आला आहे आज हा बघा हावरा. इकडे बघ रे, हा आहे श्रेयश पाटील, मॅन फ्रॉम अलिबागच्या बाजूचा गाव बेली. आणि आत्ता आपण चाललो आहोत कोरलाई फोर्टकडे. तर कोरलाई फोर्टला येणार असाल तर इकडचं वातावरण एकदम सुंदर आणि गर्दी तर तुम्हाला बघायला मिळणारच नाही. हा बघा समोर माझा किल्ला दिसतोय. चला आता आपण, म्हणजे अर्धवट माहिती असलेल्या मित्रांना आणू नका. हा बघा आता डोंगर चढवतोय, बाजूने वाट गेले पण नाही. आपण प्रत्यक्षात कुर्ले किल्ल्याची ट्रेक सुरू केली आहे. इथली वाट म्हणजे खूपच चांगली नाही बोलता येणार, कारण का आम्ही चुकीच्या वाटेने आलो आहे. तर दुसऱ्या बाजूला आपल्या आहे अरबी समुद्र, एकदम निळाशार. समोर जे दिसतंय ते कुर्ले किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. दिसायला एकदम साधं आणि सिंपल आहे. इथे कोणतीही मोठी नक्षीकाम नाही, एकदम साधी रचना आहे. पण याच दरवाजातून अनेक वेळी शेकडो सैनिक आणि तोफांची ये जा व्हायची. चला तर मग आता साध्याशा वाटणाऱ्या पण ऐतिहासिक दरवाजातून आपण किल्ल्याच्या आत प्रवेश करूया. किल्ल्याच्या आत शिरल्यावर आपल्याला दिसतं ते म्हणजे शेकडो वर्ष जुनं असं बांधकाम. जरी आज या भिंती पडलेल्या अवस्थेत असल्या तरी या दगडांकडे बघून जाणवतं की हे बांधकाम किती भक्कम होतं. या पडक्या भिंतींमागे कितीतरी इतिहास दडलेला आहे. समोर जी तुम्ही खोली बघताय ती आहे कुर्ले किल्ल्याच्या बॉर्डरवरची खोली. बॉर्डर म्हणजे आजूबाजूची. तर या भिंतींमध्ये तुम्हाला हे छोटे छोटे कप्पे किंवा छिद्र दिसत आहेत. हे फक्त हवा येण्यासाठी नाही आहेत. हा किल्ल्याचा सर्वात मोठा डिफेन्स होता. इथून शत्रूवर बारीक नजर ठेवली जायची. जेव्हा शत्रू किल्ल्याच्या अगदी जवळ यायचा तेव्हा याच कप्प्यांमधून त्यावर गरम तेल, कळतं पाणी किंवा बाणांचा वर्षाव केला जायचा. वरून खाली मारा करणं सोपं असायचं, पण खालून शत्रूला वर बघणं कठीण असायचं. ही त्या काळची अफलातून युद्धनीती होती. समोर देखील तसंच आहे, ॲज इट इज, नो चेंज. बघा छोटे छोटे असे कप्पे बघायला मिळतात. आणि हा एक मोठा, इकडे देखील हा तर गुंजवलेला आहे. 1731 मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. संभाजी महाराज 1883 मध्ये हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोर्तुगीजांचे प्रबळ संरक्षणामुळे तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. तर की तुम्ही व्हिडिओत बघितलाच असेल, हा किल्ला कुंडलिका नदीच्या मुखाशी असलेल्या एका निमुळत्या डोंगरावर बांधलेला आहे. हा किल्ला 900 मीटर लांब आणि 27 मीटर रुंद. खालच्या वाटेने चालत गेल्यावर हा बुरुज लागतो, जो जणू अरबी समुद्रावर नजर ठेवून उभा आहे. या बुरुजावर आजही एक ऐतिहासिक तोफ शाबूत आहे. तिचं तोंड थेट समुद्राच्या दिशेला आहे. मित्रांनो, आत्ताच आपण पाहिली ती पहिली तोफ आणि ही आहे दुसरी तोफ. पहिली तोफ ही थोडीशी डाव्या बाजूला आणि दुसरी तोफ ही थोडी उजव्या बाजूला, म्हणजे शत्रूवर मारा काढण्यासाठी वापर होत असावा. किल्ल्याच्या वरच्या भागातून
एकदम खालच्या बाजूला चाललो आहे. हा रस्ता थेट समुद्राच्या लाटा जिथे धडकतात तिथे आपल्याला घेऊन जातो. जसे जसे आपण खाली उतरते तसतसा समुद्राचा आवाज अजूनच वाढू लागला आहे. त्या अथांग समुद्रात एक छोटीशी बोट आपल्याला दिसत आहे. कदाचित कोर्लई गावातले किंवा कोणीतरी मच्छीमार असावे. इथे आपल्याला 3 ते 4 तोफा इथे बघायला मिळतात आपल्याला. आणि समोर असा विशाल असा अरबी समुद्र बघा. हे काय आहे मला माहित नाही, बघतो मी. इकडे बारीक बारीक अशा गुफा देखील आपल्याला बघायला मिळतात, जे तिथे आधी वस्ती वगैरे राहत असेल. इकडून एक छोटासा म्हणजे मे बी होड्या वगैरे म्हणजे बोटी वगैरे लावण्यासाठी प्रवेशद्वार असेल. बघूया काय एक्झॅक्टली. बघा इथे एक छोटासा मंदिर आहे. कसलं आहे मला माहित नाही, आयडिया नाही आहे. बघा किती सुंदर आहे. आजूबाजूला मस्त समुद्र किनारा आणि हा वरती कोर्लई फोर्ट आपल्याला दिसतोय. बघा एकदम सुंदर असा इथला वातावरण आणि परिसर एकदम. विचार करा, जेव्हा ती मोठमोठी विशाल अशी जहाजे इथे लावायची तेव्हा वरच्या बुरुजावरून त्यांच्यावर करडी नजर ठेवली जायची. इथूनच माल वाहतूक व्हायची आणि सैन्याची रसदसुद्धा पुरवली जायची. आज तिथे फक्त मासेमारीच्या बोटी दिसतात, पण या लाटांच्या खाली कितीतरी इतिहास गाडला गेला असेल. आज आपण इथे फक्त फोटो काढायला येतो, पण एकेकाळी हे ठिकाण युद्धाचं आणि व्यापाराचं केंद्र होतं. या समुद्राने कितीतरी हारमाऱ्या, लढाया आणि विजयाचे सोहळे पाहिले असतील. खालच्या बाजूचा समुद्र आणि त्या ऐतिहासिक तोफा पाहून आत्ता आपण निघालो आहोत पुन्हा वरच्या बाजूला. खालून वर चढताना थोडीशी दमछाक होते खरी, पण जसं जसं आपण वर जातोय तसतसा कोर्लईचा हा डोंगर अजूनच विशाल दिसायला लागलाय. वरच्या बाजूला देखील आपल्याला एक ऐतिहासिक तोफ पाहायला मिळते. खालच्या तोफा समुद्राच्या अगदी जवळच्या होत्या, पण ही तोफ अशा उंचीवर आहे जिथून संपूर्ण समुद्रावर लक्ष ठेवता येईल. शब्द कमी पडतील असा हा नजारा आहे. हा कोर्लईचा अथांग व्ह्यू. माझ्या एका बाजूला अथांग पसरलेला निळाशार अरबी समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला रेवदंड्याची खाडी. तर अशा प्रकारे आपण कोर्लई किल्ला बघून झालेला आहे आपला पूर्णतः. आणि सध्या ऊन पण खूप आहे, तर तुम्ही देखील येणार असाल तर पुरेसा पाणी म्हणजे ट्रेक नाही आहे, पण चढण आणि उतरणच आहे. हे बघा इथे कशी चढण दिसते तुम्हाला आणि इकडे उतरण समोर. त्यामुळे पुरेसा पाणी आणि खायला काहीतरी घेऊन या. खूप कडक असा ऊन आहे. या महिन्यात नाही आलात तरी चालेल, पण इकडे तारगोले आहेत. जर तुम्हाला चढता येत असेल तारगोळ्याच्या झाडावर तर तुम्ही आवर्जून घ्या. या बघा या पायऱ्यांनी तुम्हाला यायचं आहे, ना की या डोंगरावरून, जे की या माणसाने आणलं आहे मला. कशा सिंपल आणि छोट्या छोट्या पायऱ्या आहेत मस्त.